नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। अनंत सिद्ध भगवान अनंत सुखामध्ये लीन आहेत। कोणत्या प्रकारचं सुख भोगतायत तर जे निश्चय सुख आहे, जे परमार्थ सुख आहे, जे स्वाभाविक सुख आहे, त्या सुखाला भोगणारे ते सिद्ध भगवान आपल्यासाठी आदर्शभूत आहेत। त्यांच्यासारखा अनंत आनंद अनंत सुख आपल्याला सुद्धा भोगायचं असेल तर त्यांच्यासारखं त्यांच्या समान पुरुषार्थ करणं आपल्यासाठी आवश्यक आहे। मग त्यांना आपण आदर्श ठेवून त्यांचं पूजन करतोय आणि त्याच्याद्वारे त्यांच्या समान मी आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतोय। मग काल काय सांगितलं होतं शेवटी, यादृक् सिद्धात्मनोरूपम तादृक् रूपम निजात्मनः। जसं सिद्धांचं रूप आहे तादृक् रूपम निजात्मनः, तशाच प्रकारचं रूप माझ्या आत्म्याचं आहे। सिद्ध भगवंतांचं रूप, त्यांचा आत्मा, त्यांचं स्वभाव जसा आहे तादृक् रूपम निजात्मनः, तसंच रूप माझं सुद्धा आहे। भ्रांत्या क्लिष्टस्तु संसारे, काय म्हणलं, हा मी जीव भ्रांतीने संसारामध्ये क्लिष्ट होतोय, दुःख भोगतोय, म्हणजे मूर्खता आहे म्हणा किंवा अज्ञान आहे, एक भ्रम आहे, म्हणून भ्रांतीने क्लिष्ट होऊन संसारामध्ये परिभ्रमण करतोय। म्हणून मी हे भगवान आता काय करो, श्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं, मी माझ्यामध्ये माझ्यासाठी स्वयं सुखी हो, अशी एक भावना प्रगट करून आपण त्यांचं पूजन करणार आहे। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ही भूमिका सांगतायत। तर पहिल्यांदा बघितलं होतं की निश्चय पूजा म्हणजे काय बघितलं, जिनेंद्रार्चनामध्ये प्रस्तावनेचं 15वं पान आहे, त्याच्यात त्यांनी निश्चय पूजा म्हणजे काय सांगितलं। निश्चय पूजा म्हणजे काय तर अभिन्न रूपाने मीच पूज्य आहे, मीच पूजक आहे, स्वतःला जाणणं हीच खरी पूजा आहे आणि त्या पूजेचं फळसुद्धा माझ्यामध्येच अभिन्न आहे। म्हणून एका द्रव्यामध्ये जे काही सगळं सांगितलं ते उपास्य उपासक भाव, पूज्य पूजक भाव किंवा आदर्श रूप असणारा माझा आत्माच माझ्यासाठी पूजन करण्यायोग्य आहे, असं तिथं निश्चय पूजेचा अर्थ सांगितला। आता याच्या पुढं सांगतायत व्यवहार पूजा म्हणजे काय, दोन भेद केले ना, निश्चय पूजा आणि व्यवहार पूजा। निश्चय पूजा म्हणजे पवित्र आत्म्याकडं जाणं, स्वभावाला जाणणं, मी पूजा करणारा नाही आहे तर जाणणारा आहे, हा भाव जिथं प्रगट झाला तिथं खरी पूजा झाली। द्रव्य असं थाळीतनं एका थाळीतनं दुसऱ्या थाळीत चढवणं ह्याला पूजा नाही म्हटलं। वास्तविक पूजा कशाला म्हटलं, ते सगळं करत असताना सुद्धा ते करणारा मी नाही, मी जाणणार आहे, ह्याची भावभासना ह्याला म्हणलं पूजा। आता व्यवहार पूजा म्हणजे काय, जी तुम्हाला आवडती, काय व्यवहार पूजाच आवडती सगळ्याला। निश्चय पूजेचं स्वरूप माहीत नसल्यावर जीव त्या व्यवहार पूजेच्याच अधीन होतो, त्याचं इतकं कंपल्शन होतं की आज केलं नाही तर करमलं नाही असं वाटतंय। म्हणजे समजा ध्यान शिबिरात बसल्यावर तुम्हाला 10 दिवस सगळं अवलंबन सोडवलेलं असतं, 10 दिवस पूजा करायची नाही, स्वाध्याय करायचं नाही, जाप करायचे नाहीत, फक्त ध्यान करायचं।
फक्त जाणणार आहे, ह्याचं अनुभवन करायचं, प्रतीती करायची, निर्णय करायचं, एवढंच आहे. मग पूजा नाही केली तर अनेकांना प्रश्न पडतो की असं कसं, छट आवश्यक नाही का ते, मग ते नाही केलं तर कसं चालणार. त्यासाठी सांगितलं तिथं त्यांनी की महाराजींनी सगळ्यांना याचाच खुलासा करून दिला. जर उत्कृष्ट वस्तू मिळत असेल किंवा उत्कृष्ट वस्तूची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी हे अवलंबन आहे. पण तुम्ही काय केलंय, ती वस्तू द्यायला लागलेत तुम्हाला ज्याची प्राप्ती करायची आहे असा तो स्वभाव, त्याला उपलब्ध करून द्यायला लागलेत त्या ध्यान शिबिरामध्ये. तर आपण काय करतोय, अजून त्या मार्गालाच धरून बसलोय किंवा त्या मार्गालाच त्याचंच अवलंबन घेतोय, त्याच्याच अधीन राहतोय. म्हणून सांगितलं पूजा करायची कशासाठी, त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी. मग ते लक्षच साक्षात तुम्हाला देता येत तर तिथं बाकीच्या मागच्या सगळ्या काय म्हणायचं हे अवलंबन सहज सुटले. आणि जरी तिथं सोडले तरी सुद्धा त्याचं काही दोष नाही. असं हे अनेकांना पटत नाही, अनेकांच्या ज्ञानामध्ये त्याचं निर्णय होत नाही तसा. पण हेच खरा विषय तिथंच मिळणार आहे. कुठं, ज्यावेळेस निश्चय पूजा करणार किंवा भाव पूजा करणार किंवा भावभासना करणार, पवित्र आत्म्याकडं जाणार, जेव्हा स्वभावाला जाणणार, तीच खरी निश्चय पूजा होणार. आणि मग ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत करणार ती व्यवहार पूजा. मग त्याचं स्वरूप काय आहे हे 16 पानावर सांगायला लागले. व्यवहार पूजा, भेद आणि प्रभेद, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, पूज्य, पूजक, पूजा, नाम, स्थापना आदि तथा इंद्र, चक्रवर्ती आदि द्वारा की जाने वाली पूजा की अपेक्षा व्यवहार पूजन के अनेक भेद प्रभेद है. म्हणजे व्यवहार पूजेचे वेगवेगळे भेद कसे, द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या अपेक्षेने ती पूजा, पूज्य, पूजक आणि पूजा या भेदाने केलेली पूजा, पुढं नाम, स्थापना, द्रव्य, भाव या अपेक्षेने केलेली पूजा, पुन्हा जे कोणी करणारे पूजक आहेत इंद्र, चक्रवर्ती वगैरे त्यांच्या अपेक्षेने केलेली पूजा, असे अनेक प्रकाराने भेद केलेले आहेत व्यवहार पूजेमध्ये. चांगलं घेतलंय त्यांनी वर्णन, वाचू आपण. पूजा को द्रव्य पूजा और भाव पूजा में विभाजित करते हुए आचार्य अमित गति उपासकाचार में लिखते हैं, वचो विग्रह संकोचो द्रव्य पूजा निगद्यते तत्र मानस संकोचो भाव पूजा पुरातनै. काय सांगितले, वचन और काय को अन्य व्यापारों से हटाकर स्तुत्य यानी उपास्य यानी पूज्य, ज्याची पूजा करणार आहे ते, उपास्य के प्रति एकाग्र करने को द्रव्य पूजा कहते हैं. म्हणजे वचन आणि कायच्या द्वारे बाकीच्या क्रिया थांबवून तुम्ही जे काय त्याच्याद्वारे पूजा करणार, वचन आणि कायच्या द्वारे, द्रव्याच्या द्वारे, त्याला म्हणलं द्रव्य पूजा. और मन की नाना प्रकार से विकल्प जनित व्यग्रता को दूर करके उसे ध्यान तथा गुण चिंतनादि द्वारा स्तुत्य में लीन करने को भाव पूजा कहते हैं. काय कळलं, पूजा कशाच्या द्वारे करतो, मन, वचन, काय तिन्हींच्या द्वारे. मग त्यामध्ये जेव्हा मनाला त्या द्रव्य त्या पूजेमध्ये जोडतोय, म्हणजेच काय, मन म्हणजे ज्ञान घ्या, ज्ञानपूर्वक जेव्हा पूजन करतोय, ज्ञानाने जेव्हा त्याच्याशी जोडले जातोय, त्यावेळेस ती झाली भावपूजा. आणि जेव्हा वचन आणि काय म्हणजे काय, शुभ भाव, शुभ वचन ह्याच्याद्वारे जेव्हा पूजन करतोय त्यावेळेस त्याला म्हणलं, काय म्हणलं, द्रव्य पूजा. काय कळलं सांगा काका, पूजा करतो. मग त्यात भेद काय केले, द्रव्य पूजा म्हणजे काय आणि भावपूजा म्हणजे काय. इधर लिखा है वचन और काय उसके द्वारा जो करते हैं उसे कहते हैं द्रव्य पूजा. किंवा मग ते अष्टद्रव्याने जे काय तुम्ही करणार अन्य व्यापारांच्या द्वारे,
त्याला म्हटलं द्रव्यपूजा. आणि मनाच्या द्वारे जे काय करतो, परिणाम जोडतो भगवंतांशी, त्यांचं पूजन करतोय किंवा स्वतःशी जोडतोय तो उपयोग, आणि त्यावेळेस ते चिंतन अनुभवन करतोय, तर त्याला म्हणलं भावपूजा. मग द्रव्यपूजा तेव्हाच होती जेव्हा भाव जोडलेले असतात, तेव्हाच ती द्रव्यपूजा सुद्धा द्रव्यपूजा म्हणली जाते. नाहीतर असं अज्ञानाने तर बाहेर अनेक लोक काय करतात, यात थाळीतलं द्रव्य त्या थाळीत चढवतात की, पण त्याला पूजा नाही म्हणलं. का? कारण भावभासनाच नाही आहे, भेदविज्ञान नाही आहे, किंवा ज्यांची पूजन करायचं त्यांच्याविषयी ज्ञान नाही आहे, त्यामुळं त्या पूजेला पूजा म्हणली जाणार नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी चांगलं घेतलं इथं की पूजक काय म्हणायचं, पूज्य कसे असावेत, त्यासाठी सांगितलं. जिनेंद्र पूजक के मन की स्वच्छता का निर्देशन, म्हणजे मी पूजक, जिनेंद्र भगवान पूज्य, त्यांची पूजा करणाऱ्याच्या अंतरंगामध्ये कशी स्वच्छता असायला पाहिजे, कसे त्याचे परिणाम निर्मळ असायला पाहिजेत, ह्याच्यासाठी सांगतायत. देखो भैया, जिनेंद्र की पूजा में, जिनेंद्र भक्ति में कषाय के त्याग की भावना है. काय म्हणले? जेव्हा पूजा करते त्यावेळेस कषाय कुठले आहे तो? थांबले. जेव्हा आपण पूजन करतोय त्यावेळेस कुठले कषाय करतोय? त्यामुळं कषायांचा एक देश हा भाव झाला तिथं. म्हणून म्हणतात की कषायाच्या त्यागाची भावना आहे. जब अन्य कल्पित देवों का यह आग्रह है की हमारी ही सेवा करे जाओ. काय कळलं? बाकीचे सगळे इतर देवी देवता पूजा करत असताना त्यांची भावना काय? माझी पूजा करा. पण इथं जिनेंद्र भगवान पूजा करा असं सांगत नाही आहेत कोणाला सुद्धा, किंवा त्यांना त्याच्यामध्ये आनंद नाही आहे, त्याच्यामध्ये ते संतुष्ट नाही आहेत. म्हणून सांगतायत काय? अन्य कल्पित देवों का यह आग्रह है कि हमारी ही सेवा करते जाओ. अरिहंत देव का परम उपदेश है कि समस्त पर उपयोग त्याग कर, मात्र ज्ञाता द्रष्टा के परिणमन मात्र रहो. सगळ्यात महत्त्वाचा भेद सांगितला. काय कळलं? अन्य देवी देवता काय म्हणतायत? माझी पूजा करा, माझी सेवा करा, तुम्ही माझ्या चरणी राहावा, माझ्या शरण या, अशी त्यांची अन्य देवी देवतांची मान्यता, अशी त्यांचे आशीर्वाद, असं त्यांचा उपदेश आहे. पण भगवंतांचा उपदेश काय आहे? किती निरपेक्षता आहे जिनेंद्र भगवंतांच्या ठिकाणी. काय सांगतायत? अरिहंत देवांचा हाच परम उपदेश आहे की समस्त पर उपयोग त्याग कर, मात्र ज्ञाता द्रष्टा परिणमन मात्र रहो. हा आशीर्वाद आहे भगवंतांचा, हा उपदेश आहे. काय म्हणे मावशी? ज्ञाता द्रष्टा रहा, पूजा करा पण नाही, ज्ञाता द्रष्टा रहा, हाच उपदेश आहे भगवंतांचा. म्हणजे अन्य देवी देवता तर तुम्हाला विकल्पामध्ये नेत आहेत, कशाई बनवत आहेत किंवा भेद करवत आहेत. हे देव किंवा माझ्या शरण या म्हणजे अन्यांचे शरण जाऊ नका, माझा जय जयकार करा, माझी सेवा करा म्हणजे अन्यांची करू नका, अशी आली ना भावना त्याच्यामध्ये. पण जिनेंद्र भगवान तुम्हाला स्वतःजवळ सुद्धा घेत नाही आहेत. ते सांगतायत तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये राहा, ज्ञाता द्रष्टा राहा. हेच खरा त्यांचा उपदेश आहे. आणि असा निर्मळ उपदेश कधीच कोणी कोणाला दिला नाही. म्हणून जिनेंद्र भगवान असे पूज्य आहेत, असे महान आहेत. इस तरह यह पुजारी अपना अकिंचन भाव बनाता हुआ आशय रखता है कि मैं इस सर्व पुण्य सामग्री से उपयोग हटाता हूँ. कोण पुजारी? तो पुजारी नव्हे, पूजक म्हणजेच पुजारी. मी पूजा करणारा म्हणजे पुजारी कोण? जो पूजा करतो तो पुजारी. अभिषेक करतो तोच पुजारी असं नाही सांगायचं आहे. पूजन करत असताना तुम्ही सुद्धा एवंभूत ज्ञाने पुजारी आहात, पूजक आहात. मग त्या पूजकच्या ठिकाणी असे भाव असायला पाहिजेत. काय? अकिंचन आहे. यह पुजारी अपना अकिंचन भाव बनाता हुआ आशय रखता है कि मैं इस सर्व पुण्य सामग्री से उपयोग हटाता हूँ.
और पुण्य से मिला हुआ चेतन अचेतन वैभव, पुण्य का उदय, पुण्य का बंद कराने वाला भाव, और यहाँ तक कि अरिहंत सिद्ध भगवान की भक्ति जो सर्वोच्च पुण्य है, उसके कर्तव्य का भी मैं त्याग करता हूँ. मी करतो पूजा, मी करणारा, हा भाव सुद्धा जिथं विसर्जित झाला तिथं तरी पूजा झाली. का? कारण अहम असतो. मी करणारा हे भाव जिथं आले ना तिथं अहम असतो, मी करतोय. मग हे परिणाम सुद्धा जिथं सुटले तिथं सहज परिणमन सुरू झालं आणि तीच खरी मग पूजा म्हणली जाते. और मेरे एक चैतन्य भाव ही लक्षण है. ऐसे पुण्य को नहीं चाहने वाला पुरुष पूजा का पात्र है. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हो? पूजन करायचं आहे तर त्यामागं पुण्याची इच्छा आहे. मला पुण्य मिळावं, किंवा मला चांगला उदय यावा, अनुकूलता मिळावी, सगळं चांगलं व्हावं माझं, म्हणजेच काय? पुण्याची इच्छा करता. मग ज्यांनी इच्छा केली त्याला किती प्राप्ती होते? उलट जिथं अपेक्षा आहे तिथं दुःख आहे. म्हणून ज्यांनी अशा पुण्याचा सुद्धा त्याग केला त्यालाच सांगतायत खरं पूजेचं फळ मिळणार, त्यालाच त्या पूजेचा अर्थ कळाला. काय म्हणले सांग? हां हां. आणि काय म्हणायचंय की पुण्याला सुद्धा पुण्याचं सुद्धा मी त्याग करतो. जे काय ह्याच्याद्वारे मला पुण्य मिळावं हे भाव आहेत ह्याचा सुद्धा मी त्याग करतो, असे भाव सांगतायत. ऐसे पुण्य को नहीं चाहने वाला पुरुष पूजा का पात्र है. यदि पुण्य की कामना लेकर पूजन का उद्यम किया है तो वह भगवान का, आत्मदेव का पूजन न होकर बाह्य उन जड़ पदार्थों की पूजा होती जिसकी चाह उसके मन में बस रही है. उसका आदर भाव इन्हीं जड़ पदार्थों में हो रहा है. छान सांगितलं, मला कळलं. काय कळलं सांगा? जेव्हा मी इच्छा ठेवली की मला चांगलं काहीतरी मिळावं, सगळं माझं कल्याण व्हावं, काय संसार चांगला चालावा, जे पण काय तुम्ही सामग्रीची प्राप्ती व्हावी, जी पण इच्छा केली त्या इच्छापूर्वक जर पूजेला बसलो तर तुम्ही काय केलं म्हणून सांगतायत? त्यांची पूजा तर केलीच नाही, ते तर वितरागी आहेत. त्या पुढं जाऊन आत्म्याची पण पूजा माहीतच नाही काय. जिथं अपेक्षा आहे तिथं आत्मा दिसणारच नाही. म्हणून सांगतायत की तुम्ही केलेला उद्यम काय झाला? त्या जड पदार्थाचीच पूजा झाली, ज्याची तुम्ही इच्छा करून तिथं पूजेला बसलाय. काय समजलं सांगा? समजलं का भैया? समज तुझ्या मनामध्ये आहे की मला गाडी द्यावी, कार घेऊन द्यावी, गाडी घेऊन द्यावी कोणीतरी. हां, पण कोणाची पूजा झाली हे सांगतायत त्याच्यामध्ये. म्हणून हां, म्हणजे ती गोष्ट आहे ना ध्यानामध्ये, त्याचंच चिंतन चालू आहे. मला इतकं पुण्य मिळणार, मी देवदर्शन करतो, स्वाध्याय करतो, पूजा करतो, मला या पुण्याचं फळ ते प्राप्त होणार. चांगले मार्क पडावे म्हणायचं का नाही देवासमोर? नाही म्हणायचं का? देवा मला पास कर. आपल्यावर असते. काय म्हणाला? हां बरोबर. मग तेच सांगताय तिथं की तुम्ही कुठली इच्छा घेऊन देवासमोर गेलात तर देव म्हणतात मी सगळ्या इच्छा सोडून तिथं बसलोय, आणि तू इच्छा घेऊन माझ्याजवळ आल्यावर मी काय देणार तुला? सगळं सोडून मी बसलोय म्हणल्यावर तू सुद्धा कुठल्या गोष्टीची इच्छा करणं योग्य नाही. आणि जर इच्छापूर्वक तू आलास माझ्याकडं तर तुला मी तर दिसणारच नाही, तुझा आत्मा सुद्धा तुला दिसणार नाही. दिसणार काय? काय 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 काय? ज्याची इच्छा केली ना ते सगळं दिसणार, पण देव दिसणार नाहीत. म्हणून त्या देवाची ती पूजा झाली नाही. परत वाचते, चांगलं वाक्य आहे. यदि पुण्य की कामना लेकर पूजन का उद्यम किया है तो वह भगवान का, आत्मदेव का पूजन न होकर बाह्य उन जड़ पदार्थों की पूजा होती है जिसकी चाह उसके मन में बस रही है. धन मला भरपूर मिळावं अशी इच्छा करून जरी आले देवाकडे तरी सुद्धा धनाची पूजा झाली, देवाची धर्माची पूजा झाली नाही. उसका आदर भाव इन्हीं जड़ पदार्थों में हो रहा है. यदि पूज्य आत्मा में अनुराग और
आदर होता तो अन्य जड़ पदार्थों की कामना क्यों रह जाती? उस समय जबकि वह पूजा के लिए तत्पर हुआ है त्यावेळेस त्याला जड पदार्थांची त्याचा विचार येणार नाही, त्याची इच्छा राहणार नाही, त्याचं चिंतन होणार नाही. काय म्हणले? दिवसभर समजा तुम्ही कुठल्या गोष्टीचं चिंतन करताय, इच्छा करताय, पण जेव्हा पूजन करायला जातो त्यावेळेस भगवंतांकडून ती जर इच्छा केली किंवा धर्माकडून ती इच्छा केली तर धर्मच घडला नाही आपल्याकडून, ते पूजनच झालं नाही हे सांगतायत. मग झालं काय? त्या पदार्थाची कामनाच झाली, त्यामुळं अशुभ भावातच आहे, शुभ भावात सुद्धा आलो नाही. म्हणून किती निर्मळ परिणामांनी भगवंतांच्या जवळ जावा, इतकं आनंद भोगा, जेवढा वेळ त्यांच्यासोबत असतो तेवढा वेळ तरी असं एक उत्कृष्ट आनंदाचा भोग घ्या असं सांगतायत. एक त्यांच्याशी एकमेक होऊन राहावा थोडं, जेवढा वेळ आहे ना, एक 10 मिनिटं आहे, 15 मिनिटं, किती वेळ असतो भैया मंदिरात? पूजा करतो ना, हो का नाही? पूजा म्हणजे अष्टद्रव्यांनी पूजन, एक अर्घ्य नव्हे. पूजा म्हणजे ते करतात ना प्रसाद झाल्यावर जसं तसं. त्यांना घ्या की आतमध्ये. आता भगवान नको म्हणालेत ना त्याला, त्याला पुण्य नको झालंय, त्यांनी पुण्य सोडायला लागले आता. स्पर्श कर ना जरा त्या पारस मणीने स्पर्श कर स्वतःला, सोनं होऊन जाऊ दे आपल्या जीवनाचं उलट. तर मी मगाशी दुपारी सांगितल्यासारखं त्या सगळ्या पंढरपूरमधल्या सगळ्यांनी नियम घेतला, कोण कोण की पूजन करणार, आणि त्यांनी केलं पूजन. मग असं मी दुपारी वाट बघायला, तुम्ही लोक नियम घेता का म्हणून, तर तुम्ही कोणच घेतला नाही. चल मी उद्या पूजन करणार, चालतंय ना, कर. सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून उद्या मी पूजन, म्हणजे पूजा बरं का पूर्ण अष्टद्रव्यांनी, नुसता शॉर्टकट नाही. तर त्याच्यामध्ये एक आनंद भोगा, थोडंसं त्यांच्याबरोबर एकमेक व्हा आणि थोडं भावभासना करण्याचा प्रयत्न करा की का करायची पूजा, कोणाची करायची, ते काय करतायत जेव्हा मी पूजा करतोय, त्यांना किती फरक पडतो मी पूजा केलं म्हणून, त्यांना किती आनंद होतो. फार जण आले पूजेला म्हणल्यावर असं भगवान थोडेसे स्माईल देत असतील का नाही? किती? थोडी जास्त. तर त्यांना त्याचं सोयरणं सुतक. त्यामुळं ते तर आपल्या आनंदामध्ये तुम्ही या नाहीतर नाही या, तुम्ही पूजा करा नाहीतर तिथं बाहेर वेळ घालवा, त्याच्यामध्ये त्यांना काही त्याचा फरक पडत नाही. असे निरपेक्ष, असे मस्त आनंदात आहेत ते. मग तसं आपल्याला सुद्धा भोगता यायला पाहिजे, भलेही आपल्या मनाचे काय अनुकूल होऊ दे किंवा प्रतिकूल होऊ दे, तुम्ही किती आनंद भोगता हो, असा स्वभाव आहे आपला. त्यामुळं त्या आनंदाचं सतत वेदन करायला पाहिजे. चला, तर काय सांगतायत की आचार्य अमित गती श्रावकाचार में एवं आचार्य वसुनंदी श्रावकाचार में द्रव्य पूजा के 3 भेद किए है. सगळ्यात महत्त्वाचं भेद सांगायला लागलेत, आणि अनेकांचे अनेक वेगवेगळे मत असते, त्याचं खंडन होतं याच्यामध्ये, त्यामुळं सावधानतेने ऐका. पूजेचे 3 भेद केले. पहिलं सांगितलं सचित्त पूजा, दुसरं अचित्त पूजा, आणि तिसरं मिश्र पूजा. सचित्त पूजा म्हणजे काय? तुम्ही काय करता? नाही 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 म्हणूनच सांगतायत ते, असा अर्थ काढला लोकांनी. सचित्त पूजा म्हणजे फळं फुलं पानं तसलं चढवा रे आणि पूजा करा, असं नाही. सचित्त पूजा म्हणजे पूज्य बघायचंय. जर वाजलं नाही तर ते अजून काय म्हणतात त्याला, पक्व नाही असं समजलं जाते, नाही चढवायचं. किंवा मग पोकळ असतात एक एकदा, म्हणून नाही चढवायचं. मग वाजवून बघून ते चढवायचं, म्हणजे रिकामं सुद्धा ते चढवलं जाऊ नये असं. काय सांगत होते मी? सचित्त पूजा म्हणजे काय, तर पूजेचं द्रव्य नाही सांगायचं आहे त्याच्यामध्ये. सचित्तमध्ये तो पूज्य, ज्यांची पूजा करायची ते सचित्त आहेत हे सांगायचं आहे. म्हणजे कोण? जे
सचित्त म्हणजे जीव सहित आहेत असे ते जिनेंद्र भगवान साक्षात समोशरणामध्ये आहेत आणि त्यांची तुम्ही पूजा करताय ना, त्यावेळेस ती झाली सचित्त पूजा. काय कळलं? जीव सहित आहेत ना ते पूज्य. बर तसं म्हणा. तर म्हणून सांगितलं त्यांनी, प्रत्यक्ष उपस्थित समोशरण में विराजमान जिनेंद्र भगवान और निर्ग्रंथ गुरु का यथा योग्य पूजन करना सचित्त द्रव्य पूजा है. काय कळलं सांगा मंगलाबेन? काय कळलं? सशरीर नव्हे, शरीर म्हणायचं नाही. सचित्त म्हणत असताना जीव सहित आणि अचित्त म्हणजे निर्जीव असे अर्थ आहेत त्याचे. सचित्त म्हणजे चित्त सहित, जीव सहित, सजीव. मग जेव्हा पडगाहन करतो मुनींना त्यावेळेस तिथं पूजन करण्याची विधी आहे, जेव्हा आहार देणार त्याच्या आधी, मग ती सचित्त पूजा झाली. म्हणजे पूज्य जो असतो, ज्यांची पूजा करायची आहे ते सचित्त घ्यायचे, न की तुमचं द्रव्य. मग सचित्त द्रव्य कुठलं असतं? काय काय चढवता तुम्ही? सचित्त सचित्त ते सचित मध्ये फळ 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 ते सचित मध्ये. बरोबर. फळं कसली चढवायची? जी आता हे बदाम म्हणलं ना आपण, ते बदाम, वेलदोडे हे सगळं अचित्त आहे. ड्रायफ्रुट्स. ओली फळं म्हणजे काय काय चढवता? केळ चढवतात म्हणे, खरबूज, आंबे. किती आंबे चढवायचे? 24 आंबे. म्हण 24 तीर्थंकरांना. तीर्थंकर खाणार आहेत काय? तेच की. मग अज्ञान आहे तिथे ती रूढी आहे. काय म्हणताय? चढवणं चुकीचं आहे तेच सांगतायत. सचित्त जिथं चढवणं जाणार, एकतर ते जीवाचं पिंड आहे आणि त्याच्या आश्रयाने पुन्हा उत्पत्ती होणार. म्हणून सांगितलं असं अचित्त चढवा ना, चालतंय, पण सचित्त चढवण्यामध्ये दोष आहे. जसं सांगितलं ना की त्या मुनींची सल्लेखना चालू होती मंगलाबेन. कोण? क्षपक होते, सल्लेखना घेतली होती, यमसल्लेखना. आणि कोणीतरी आलं आणि त्यांच्या समोर खरबूज चढवलं, नमस्कार केलं. तर यमसल्लेखना म्हणजे काय असतं? 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. आणि अशी साधना त्यांची चालू होती किती दिवसाची. अशी काय म्हणजे काय, शरीरामध्ये काय पाणी नाही, अन्न नाही, आणि ते साधना करतायत. आणि त्यावेळेस आणून त्यांनी ते खरबूज चढवलं तर त्याचा वास सुटला. आणि तो वास ह्यांना आवडला आणि काय विचार आले कोणाला? जे सल्लेखना साधत होते त्यांना भाव आले की ते खावं. काय झालं सांगा? त्यांच्या साधनेमध्ये अडथळा केला का नाही? तेवढ्याच विचारांमध्ये अडकले आणि मेले. मरून त्या खरबूजमध्ये जाळी होऊन जन्मले. कोण? मुनी असताना अशी हीन पर्याय मिळाली. काय मिळाली असती? जर उत्कृष्ट साधनेने मेले असते, जर मरण झालं असतं तर देवगती मिळाली असती. पण म्हणून म्हणलं की कोणाचा दोष ह्याच्यामध्ये? पारसचा ना. म्हणजे कोण चढवलं त्यांचा दोष? मी चढवतो का नाही हे आपल्याला बघायचं, बाकी कोणाचं काय बघायचं नाही. मी चढवायचो, मी पूजा करायची तर कशाच्या द्वारे करायची, कशी करायची, मला तो विवेक आहे की नाही. सगळे चढवतात म्हणून मी चढवायचं का? सगळीकडे जातात. तू सगळीकडे जातो का? बघायला पाहिजे जाऊन मागं त्याच्या कुठं कुठं जात आहे पारस. म्हणजे आपल्यासाठी भगवंतांचा आदेश आहे तो मान्य आहे का नाही आहे? निशंकित दुपारी आई शिकलोय आपण. मग निशंकित अंगाची प्राप्ती केव्हा होती? जेव्हा जसं आहे तसं त्यांचं दिव्यध्वनी, त्यांचा उपदेश ग्रहण करतो, त्यावेळेसच तिथं ती त्यांचे शिष्य म्हणवले जाणार, अन्यथा नाही. काय म्हणले मी? सचित्त पूजा म्हणजे सचेतन भगवंतांची पूजा किंवा परमेष्ठी, कोणी पंचपरमेष्ठी आहेत ते सचेतन असताना त्यांची पूजन, त्याला म्हणायचं सचित्त पूजा. आणि अचित्त पूजा म्हणजे सांगतायत तीर्थंकर के शरीर
प्रतिमा की और द्रव्य श्रुत लिपिबद्ध शास्त्र की पूजन करना अचित्त द्रव्य पूजा है. काय कळलं? जिनवाणी ठेवता ना तुम्ही, जिथं देव नाही आहेत अशा ठिकाणी तुम्ही कसं पूजन करता? जिनवाणी ठेवून करता. तर त्याची पूजन म्हणजे अचेतन आहे, ते सचेतन नाही आहे, त्यालाच म्हटलं अचित्त. त्यामुळं अशा किंवा मग प्रतिमा भगवंतांची त्यांच्या ठिकाणी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली आहे तरी सुद्धा त्यांचं शरीर म्हणून बघत असताना त्याची पूजा म्हणजे ती अचित्त पूजा झाली. कारण तुम्ही त्यांच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली ती आपण आपल्या परिणामात केली आहे, थोडी ना त्या ठिकाणी तुम्ही तिथं आहात ह्या भावनेने तुम्ही पूजा करतायत. त्यामुळं म्हटलं की ती अचित्त पूजा झाली. म्हणजे जे पूज्य आहे ते शरीररूप प्रतिमा आहे म्हणा किंवा मग द्रव्यश्रुत आगम आहे त्याची पूजन, ह्याला म्हटलं अचित्त पूजा. मिश्र पूजा म्हणजे उपर्युक्त दोनों प्रकार की पूजा मिश्र द्रव्य पूजा है. सांगतायत पुढे आता त्याचा खुलासा. सचित्त फल आदि से पूजन करने वालों को उपर्युक्त कथन पर विशेष ध्यान देना चाहिए. पारस जी आपके लिए. इसमें अत्यंत स्पष्ट रूप से कहा गया है कि सचित्तता सामग्री की नहीं आराध्य की होना चाहिए. म्हणजे ज्यांना पूज्य बनवलंय, ज्यांना उपास्य बनवलंय त्यांच्या अपेक्षेने सचित्तता सांगितली आहे, द्रव्याच्या अपेक्षेने नाही. सचित्त माने साक्षात सशरीर जिनेंद्र भगवान और अचित्त माने उनकी प्रतिमा. काय कळलं सांग? मॉरल शॉर्टमध्ये काय कळलं मंगलाबेन? म्हणजे काय? नाही. अहो भाव सांगा मला, तिथलं वाचू नका आता. काय काय समजलं? सचित्त पूजा म्हणजे सांगा, काय कळलं भारती काकी? म्हणजे जे तुमच्या समोर जिवंत रूपामध्ये आहेत त्यांची पूजन करणं हे झालं सचित्त पूजा. पण ते पण काय म्हणायचं, निर्ग्रंथ गुरु असतील तरच त्यांना अष्टद्रव्यांनी पूजन आहे. म्हणजे आचार्य उपाध्याय साधूमध्ये पण दिगंबर मुनिराजच काय म्हणायचं, शुल्लक ऐलक ह्यांची पूजेला मान्यता नाही. मग फक्त तिथं अष्टद्रव्यांनी पूजन सांगितलं ते पंचपरमेष्ठींनाच. भावलिंगी मुनिराज जे आहेत त्यांचंच फक्त पूजन आणि अरिहंत सिद्ध. मग जे सचेतन आहेत, सजीव आहेत, जिवंत आहेत अशा त्यांचं पूजन करणं ह्याला म्हणलं सचित्त पूजा. न की सचित्त फळं वगैरे यांच्याद्वारे पूजन करणं म्हणजे सचित्त पूजा नाही नाही नाही. आपल्या मान्यतेत काय असेल शंका तर विचारा पाहिजे, तर कोणाला काय माहीत नसतं त्याविषयी. काय म्हणले सांगा भारती काकी? काय म्हणतो भैया? द्रव्य जे चढवायचं ते सुद्धा त्यांनी पुढे घेतलं. ह्याच्यात सगळं ॲक्च्युली तुम्ही वाचा ते. अष्टद्रव्य सुद्धा कसं असावं, कशाने पूजा करावी, कसं पण आणून तुम्ही इवन बघा, मी सांगते की तुम्ही तांदूळ चढवले, तांदूळ अचित्त आहे, चढवू शकता. का तांदूळ चढवायचे हो? तांदूळ का चढवायचे? गहू का नाही चढवायचे? का? ज्वारी का नाही चढवायची? बाजरी, ज्वारी, बाजरी सगळं आणून बाजारीतच घालायचं पायाशी. तिथं सांगितलं ते जे अखंड आहे ना धान्य, ते तांदूळ जर पेरले तर तांदूळ उगवत नाही त्याच्यापासून. मग अशीच वस्तू चढवा जी की ज्याच्याद्वारे पुन्हा उत्पत्ती होत नाही असं. म्हणून त्याला अचित्त म्हणलं जातं त्याला पण, त्या सामग्रीला. म्हणून म्हटलं की काय सांगत होते, ते तांदूळ चढवत असताना जर आपल्या प्रमादाने किंवा आपल्या
आळसपणाने काय केलं आपण, तसंच आणले बाजारात नाही तसंच स्वाहा. आणि त्यामध्ये काय काय होते, बवाजी. म्हणजे परवा एकांनी असं दाखवलं होतं बरं का, काहीतरी मेसेज आलं होतं की म्हणले हॉटेलमध्ये तसलं हे खायला जातात ना, काय म्हणायचं, नाही तर एकांचं काय मेसेज आलं होतं असं की हॉटेलमध्ये जिरा राईस खायला गेले होते ते, बघितलंय ना, जिरा राईस खात होते आणि त्याच्यामध्ये ते जिरे असतात भरपूर. तर ते म्हणले की दरवेळीच खाताना वेगळाच आनंद यायचा, पण म्हणले काल जेव्हा मी तर जिरा राईस खायला बसलो तर त्यातला एक जिरा चालायला लागला. काय झालं, म्हणजे जिरा नव्हता होते काका. म्हणजे असं मला म्हणायचंय, ते तसं तुम्ही जे काही चढवता ना द्रव्य भगवंतांना, ते पण जर असं हलगर्जीपणाने प्रमादाने जर त्याला व्यवस्थित शोधन न करता स्वच्छता न करता चढवणार तर कशाचा दोष लागणार, सचित्तचाच दोष लागणार. म्हणजे त्या जीवावर तुमचा काय अधिकार, तुम्ही त्याला स्वाहा करताय, म्हणजे तिथं महान दोष आहे आपल्याकडून. कदाचित चुकून एखादी आली त्याच्यामध्ये जीव आळी आली किंवा काय जीव आला तर त्याच्याविषयी तुम्ही खेद करणार, उलट असं व्हायला नको, किंवा त्या जीवाची रक्षा व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी. पण जर प्रमादाने असं काय वृत्ती करत असणार आपण तर ते द्रव्य चढवणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून काय घेतलं आम्ही आत्ता की सचित्त पूजा अचित्त पूजा म्हणजे काय हे सांगायला लागले. सचित्त पूजा म्हणजे सचेतन भगवंतांची पूजा किंवा सचेतन परमेष्ठींची पूजा, न की सचित्त सामग्रीनी पूजा. त्याचा अर्थ सचित्त पूजा नाही. म्हणून म्हणतात की अज्ञानाने आजपर्यंत केलं सगळं, पण आता ह्याच्या पुढं ज्ञान झालं तर आंबे येणार आहेत. आता काय करायचं, किती आंबे चढवायचे असते तो, 24 ना, का 24 तीर्थंकरांना एक एक खावा म्हणून द्यायचं का. मंगला बेल कुठले चढवायचे, हापूसच का, देवाला दुसरे आवडत नाहीत का. म्हणजे एकतर देवाला चढवायचे नाहीत, चढवतोय तो चुकीचं आहे, आणि त्यात परत भेदभाव. म्हणजे का दोष आहे त्याचं हे सांगितलं ना. त्या फळामध्ये आळी असेल, जीव असेल, त्याला तुम्ही चढवलं म्हणजे काय केलं, निकृष्ट द्रव्य चढवलं. आणि मग त्याचं फळ काय मिळणार, तुम्हाला पण तशी प्राप्ती होणार. जेवढे उत्कृष्ट भाव, जेवढं उत्कृष्ट सामग्री, जेवढी उत्कृष्ट ती पूजनाची क्रिया, जेवढे उत्कृष्ट परिणाम, तेवढं फळ उत्कृष्ट असणार. आणि आपली सगळी आता निकृष्टता होत चालली आहे असं म्हणले ना. म्हणून त्यांनी काय सांगितले का वक्त्यांनी की पूर्वीचे जे राजे महाराजे असायचे, राण्या असायच्या, ते जेव्हा पूजेला जायचे ना त्यावेळेस हातामध्ये सोन्याची थाळ असायची आणि त्याच्यामध्ये द्रव्य घेऊन जायचे ते पूजन करायला. मग ते त्यांचं वैभव तेवढं होतं, त्यामुळं काय म्हणायचं तिथं त्यांना त्याच्याबद्दल काय वाटायचं नाही. सोन्याच्या थाळीमध्ये झाकून असं घेऊन जायचे ना, सोवळ्याच्या वस्त्रांनी असं ते पूजन करायचे. नंतर चांदीची थाळ झाली, नंतर स्टील, तांब्याची का मध्ये, बरं तांब्याची थाळ आली, त्याच्यानंतर स्टीलची आले, आता डबे आले. आता याच्या पुढं जाऊन प्लॅस्टिकचे डबे आलेत. माहिती आहे का तुला, माहिती, बघितलो आम्ही असं. प्लॅस्टिकचे डबे सोडा, प्लॅस्टिकच्या पिशवीत आणाले आता लोक. म्हणजे किती निकृष्टता. म्हणजे आपल्याला अंगावर घालायला किती तोळे कमी पडतात आणि तेच प्लॅस्टिकचे घाला बघू. कागदाचे, प्लॅस्टिकचे, म्हणजे असं परिणामांची घसरण चालू आहे. म्हणून म्हटलं की जिथं उज्ज्वल परिणाम असणार, जिथं असं समर्पणाचे भक्तीचे भाव असणार, तिथं ते बघितलं जाणार नाही. म्हणून म्हटलं ना अम्मांनी पण काय, एकदा तुम्हाला फुलं चढवायची आहेत ना, सोन्याची फुलं चढवा, चांदीची फुलं चढवा. किती मस्त आम्ही बघितलं बरं का. असं ते जेव्हा कासार मंदिरमध्ये नवीन प्रतिष्ठा झाल्यावर काळे भोर असं ते केलं होतं, त्याला काय आता त्यांनी वज्रलेप वगैरे ते झाल्यावर, आणि त्यासमोर चांदीचं फूल ठेवलं होतं. इतकं सुंदर दिसायला ना, असं एक सगळं वीतराग वातावरण, असं एक सुंदर,
म्हणजे मला म्हणायचं आहे असं उत्कृष्ट चढवा ना तुम्हाला द्यायचं तर. दिसायलाच असं नाही, भाव आपले आहेत ते चढवण्याचे, म्हणजेच तिथं उज्ज्वलता आली परिणामामध्ये, आणि मग त्याचं फळ नियमाने आपल्याला सुद्धा उज्ज्वल फळ प्राप्त होणार. हो, काय म्हणतो भैया? शंका? निशंक आहे. जाणा, हा मी आत्माच स्वयं जगतपूज्य आहे, सर्वश्रेष्ठ पदार्थ आहे, मीच आराध्य आहे, मीच उपास्य आहे, मीच आराधक आहे, मीच उपासक आहे. निरपेक्ष स्वभावाला जाणा. जसे भगवान तसाच मी अनुभवा. निकांक्ष स्वरूपोऽहं निरीह स्वरूपोऽहं परमेष्ठी स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.